नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, I am Sri Sunil Lotan Sonone welcomes you in our web portal टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ टिळकनगर ज्युनियर कॉलेज डोंबिवली ईस्ट. I am presenting 4.2 To Serve with Love Part 8 Brainstorming. तर या ब्रेनस्टॉर्मिंग या पार्टमध्ये पहिले ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आपल्यासाठी कॅरेक्टर. A1. Which one among the following is a teacher in the extract? Select the correct one. Also cite a couple of lines from the extract in support of your answer. Denham, Sapiano, Miss Joseph and Dale Evans. तर या ठिकाणी जे 4 कॅरेक्टर आपल्यासाठी दिलेले आहेत त्यांच्यापैकी कोणतं कॅरेक्टर हे टीचर म्हणून या उतार्यात आहेत ते आपल्याला उदाहरणादाखल स्पष्ट करावायचे आहे. तर या ठिकाणी डेल इव्हॅन्स हे जे कॅरेक्टर आहे हे शिक्षक म्हणून त्याची भूमिका या आपल्याला जो अभ्यासाला उतारा आहे त्याच्यात दिलेली आहे. मिसेस डेल इव्हॅन्स इज अ टीचर. सपोर्टिंग लाईन्स आर ॲज फॉलोज. When the reports were over, Denham called 2 children at random from the audience and asked them to write the name of each teacher, including the head, on a slip of paper. These slips were folded and placed in a hat, juggled vigorously, and then drawn one by one. Second, the names were called Mr. Weston, Miss Dale Evans, Miss Phillips, Mrs. Dale Evans, Miss Phillips Denham, and Miss Joseph led the others off the stage, and the teachers took their seats. Weston, big and bushily, untidy between the 2 women. Then the questioning began. तर या ठिकाणी 3 शिक्षकांची नावं दिलेली आहेत. मिस्टर वेस्टन, मिसेस डेल इव्हॅन्स, मिस फिलिप्स डेनहॅम. या शिक्षकांपैकी वरील कॅरेक्टर्समध्ये डेल इव्हॅन्स यांचं नाव आहे आणि म्हणून ते शिक्षक आहेत हे सिद्ध होते. हे सिद्ध करणारे या 2 ओळी आहेत. नेक्स्ट, complete the table highlighting the various traits of the major characters in the extract. जे मुख्य कॅरेक्टर्स आहेत त्यांचे स्वभाव वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहेत. ते कॅरेक्टर्स आहेत डेनहॅम, मिस फिलिप्स, फॉर्नमॅन अँड पॉटर. डेनहॅम मेजर कॅरेक्टर ट्रेट्स: ब्लंट, कोणताही मुलाहिजा न ठेवणारा. डॉमिनंट, कोणाला कसं खाली आणायचं ते माहीत असणारा. फोर्थ राईट, अतिशय योग्य आणि नीटनेटका असणारा. क्रिटिकल, समीक्षण विषयक बोलणारा. कॉन्फिडंट, आत्मविश्वासू. रिबेलियस, बंडखोर. कोर्टियस, अतिशय विनम्र. इनोसंट, निष्पाप. लेड द क्लास, तर त्याने क्लासला लेड केलेलं होतं. कूल, नेक्स्ट मिस फिलिप्स. कूल, शांत. क्लिअर, स्पष्ट. प्रॉम्प्ट, अतिशय राईट असणारा म्हणजे योग्य अयोग्य ठरवणारा. राईटस, अधिकारवाणीने बोलणारा. टेक रेन, होल्ड करणारा, ताब्यात ठेवणारा. ऑनेस्ट, विनम्र, प्रामाणिक. ॲथॉरिटेटिव्ह, अधिकारवाणीने बोलणारा. स्मार्ट,
अतिशय कुशलतेने कोणतंही काम हाताळणारा. मॅच्युअर्ड, तर अतिशय यथायोग्य विचार करणारा. फरमॅन, थर्ड, रेडी टू प्रिटेक्स. तर यासाठी सेंटेन्स आहे, फरमॅन ॲज युजल हॅड अ ट्रम्प कार्ड ऑफ हिज स्लीव्ज. म्हणजे कोणत्याही ऐन वेळेस कोणतीही सबब सांगून विषय पुढे नेणारा. ॲड्रॉइट, क्लेव्हर, स्किलफुल, हुशार आणि कौशल्यपूर्ण. क्लिअर, स्पष्ट. प्रिसाईज इन व्हॉइस, आवाज स्पष्ट आणि नीटनेटका असणे. काम, शांत. ड्रॅमॅटिक, नाटकी. क्लिअर, स्पष्ट. अनॲश्युअर्ड, स्वतःबद्दल खात्री नसलेला. फोर्थ कॅरेक्टर आहे पॉटर. तर कॅरेक्टर स्टेट्स, क्लेव्हर, हुशार, नॉलेजेबल, सगळे माहिती असणारा. डीप स्टडी ऑन वेट्स अँड मेजर्स, वजन आणि मापे याविषयी अभ्यास असलेला. ॲक्युरसी इन रेफरन्स, कन्साईज. रेफरन्स संदर्भ देताना अतिशय तंतोतंतपणा आणि स्पष्टपणा. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे, द नॅरेटर प्लेड अ क्रुशियल रोल इन ब्रिंगिंग अ सिग्निफिकंट चेंज इन द स्टुडंट्स. एक्सप्लेन द स्टेटमेंट बाय सायटिंग सम रेफरन्सेस फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. तर आपल्याला जो उतारा अभ्यासाला दिलेला आहे चॅप्टर नंबर 17, त्यामधून आपल्याला रेफरन्सेस निवडायचे आहेत आणि लेखकाने विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये महत्त्वपूर्ण बदल कशा प्रकारे घडून आणण्यात कशा प्रकारे महत्त्वाची भूमिका केलेली आहे ते अधोरेखित करणाऱ्या ओळी नमूद करा. The narrator played crucial role in bringing a significant change in the students. The citing references to prove these statements are as follows. Example, I had heard a quiet deal about the occasions and became as excited as the days approached. Second, I observed the activities of my class as they prepared for it, nothing with pride the business-like way in which tasks were allocated and fitted into a neat program. Number 3, there were whispered conferences with members of other classes in the arrangement of it. I felt terribly pleased and proud to see the confident courtesy with which Denham used in terms Miss in addressing each of the senior girls. Fifth, Miss Joseph said that their lessons had a particular bias towards the brotherhood of mankind. Sixth, how all mankind was interdependent in spite of geographical location and differences in color, races and creeds. तर या ओळी लेखकाने विद्यार्थ्यांमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडून आणण्यामध्ये महत्त्वाची भूमिका केली त्याविषयीच्या आहेत. नेक्स्ट, Furman brought a comic relief in the Students' Council program. Explain. Furman, as usual, had been ready to protect, meaning he had usual a trump card up his sleeve. When he was called, he made a signal to someone off stage, and Wells and Allison appeared with a skeleton between them, together with a sort of wooden frame for hanging criminals. When this arrangement had been set up, there was a skeleton hanging from a screw into the top of its skull, gently revolving at the end of a cord. This was somewhat in the nature of comic relief, and the school showed its approval by laughing uproariously. Give a brief character sketch of.
Denham, Miss Joseph, the narrator, and Miss Dare and Miss Phillips. तर बघूया पहिले डेनहॅम. Denham made all arrangements in the business-like way in which the tasks were allocated with the help of other students in his class. He was one of the senior students who seemed to be the important officials for the occasion with Miss Joseph. He moved about among their colleagues, ensuring that one was ready to play his part. Denham had held the list in his hand and called out the names of the representatives together with the subject on which they would report. He had used the term "miss" with the confidence and courtesy. His report was a bit of shock. He severely criticized the general pattern of PT and games, emphasizing the serious limitations of space obtaining and the effects of limitation on their games activities. He complained that the PT was ill conceived and pointless, and the routine monotonous. He could no he could see no advantages in doing it. A jolly good game was far better. Apparently, he was voicing the opinions of all the boys, for they cheered him loudly. तर यामध्ये काय, डेनहॅमने अतिशय छानपैकी त्या कार्यक्रमाची अरेंजमेंट केलेली होती एक विद्यार्थी म्हणून, आणि तो सिनियर विद्यार्थी होता की जो त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाच्या प्रसंगी इकडून तिकडे फिरत होता. आणि मिस जोसेफ ही त्याची जी सहकारी होती तिने त्याला त्याच्यात मदत केलेली होती. तो अतिशय त्या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये एवढ्या दिमाखात फिरत होता की सगळ्यांना त्याचा हेवा करावासा वाटत होता. डेनहॅमने त्याच्या हातात एक लिस्ट घेतलेली होती आणि त्यामधून त्याने त्या विद्यार्थी सहकाऱ्यांची नावे पुकारलेली होती. आणि प्रत्येक वेळी जेव्हा तो सिनियर मुलीला तिचे नाव बोलत होता तेव्हा मिस असं संबोधत होता आणि अतिशय आत्मविश्वासाने आणि विनम्रपणे बोलत होता. त्याचा रिपोर्ट हा काहीसा अतिशय धक्कादायक होता. त्याने प्रखरपणे PT आणि गेम या विषयावर टीका केलेली होती आणि त्याने त्याच्यात सांगितलेलं होतं की जागेच्या अभावामुळे गेमच्या ॲक्टिव्हिटीजवर खूप परिणाम होतो, अशी त्याने कंप्लेंट केलेली होती. आणि सांगितलं की PT हा एक निरर्थक खेळ आहे आणि दररोजचा एक रडगाण्यासारखा आहे आणि त्यामध्ये तो कोणताही फायदा बघू शकत नव्हता आणि आनंदी खेळ तर लांबच आहे, असं त्याने प्रखरपणे टीका करताना सांगितलेलं होतं. आणि असे सांगताना तो स्पष्टपणे सर्व विद्यार्थ्यांच्या मताचा आदर करून त्यांचे मत त्या काउन्सिलमध्ये बोलून दाखवत होता. Denham was a trained boxer and insisted that such exercises were only advantageous if practiced daily and for more sustained periods. PT twice weekly for 20 minutes was a waste of time, he asserted. When Miss Phillips proceeded again, made some surgery remarks, Denham rose in reply. Then why do we have to do PT? Why don't they take only the kids who need it? The rest of us can have a game of football or something instead of doing a lot of dumb things that's no good to us. When Miss Phillips made him aware about the good work of school, he accepted her remarks calmly as he came to know that he was outwitted. तर डेनहॅम हा एक ट्रेन बॉक्सर होता आणि त्याने PTचे जे सराव होते त्यावर जे काही फायदेशीर असलेलं तो काहीही बघू शकत नव्हता आणि PT आठवड्यातून 2 वेळा करणे
20 मिनिटे करणे म्हणजे निरर्थक आहे, बिनकामाचे आहे, वेळ घालवणे आहे असे त्याने सांगितलं. आणि त्याने कंप्लेंट करून प्रश्न विचारला की आम्ही पी टी का करावी आणि स्कूल ज्या मुलांना त्याची गरज आहे त्यांना का घेत नाही, अशी त्याने कंप्लेंट केली. आणि त्याचप्रमाणे त्याने अजून सांगितलं की त्यांच्यासाठी फुटबॉलसारखा गेम आहे पी टी वगैरे करण्यापेक्षा की जे निरर्थक आणि त्यांच्यासाठी चांगले नाही. मिस जोसेफ हिने जेव्हा त्याला जाणीव करून दिली की शाळेने कशा प्रकारे चांगले काम केलेले आहे, तो ते ॲक्सेप्ट करतो, तिच्या रिमार्क्स ॲक्सेप्ट करतो शांतपणे. आणि तो त्याचा पराभव झालेला होता हे त्याला ठाऊक होते. नेक्स्ट, मिस जोसेफ. Miss Joseph is a senior student of Sir E.R. Braithwaite's class. She presided over the meeting on the half-yearly report of Students' Council. She seemed to be the important officials for the occasion, moved about among their colleagues, ensuring that each one was ready to play her part. Miss Joseph gave a short explanation on the stage of the council's purpose and its activities. With Denham, she, as a senior, was proceeding the program. As a student's representative, she gave a short address. She said that their lessons had a particular bias towards the brotherhood of mankind, and that they had been learning through each subject how all mankind was interdependent in spite of geographical location and differences in color, races, and creeds. Then she called on Potter. When the names of teachers were called, Mr. Weston, Mrs. Dale Evans, Miss Phillips Denham, by Denham, she led the others of the stage, and the teachers took their seats. Thus, with the help of Denham, she led the program in a better way. तर मिस जोसेफ जी होती ती सिनियर विद्यार्थिनी होती सर ई आर ब्रेथवेट यांच्या वर्गातील, लेखकाच्या वर्गातील. आणि तिने कार्यक्रमाच्या ती जी मीटिंग होती स्टुडंट काउन्सिल रिपोर्ट, तर त्याला संबोधलेले होते, तिला प्रिसाईड केलेलं होतं. आणि ती अतिशय कोणीतरी अधिकारी आहे अशा अविर्भावात त्या ठिकाणी वावरत होती आणि तिचा हेवा सगळ्यांना करावासा वाटत होता. मिस जोसेफ हिने कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक छोटं एक्सप्लेनेशन दिलं की त्या काउन्सिलचा हेतू आणि उद्देश काय आहे त्याविषयी सांगितले. डेनहॅम बरोबर तिने त्या प्रोग्रामला प्रोग्राम संपन्न केला. एक विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून तिने एक छोटंसं स्पष्टीकरण दिलं आणि सांगितलं की त्यांचे जे लेसन्स आहेत ते मानवजातीचे जे बंधुभाव आहे त्याबद्दल जो भेदभाव केला जातो त्यावर आधारित आहे आणि त्याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. जरी आपले भौगोलिक स्थान, आपला कलर, रंग, आपला वंश आणि पंथ वेगळा असेल आणि तरीसुद्धा असे वेगळे असूनसुद्धा आपण मानवजात म्हणून एकमेकांवर कसे अवलंबून आहोत ते तिने सांगितले. त्यानंतर तिने पॉटरला बोलवलं. टीचर्सची नावे पुकारली गेली. डेनहॅमने पुकारलेली नावे तर ती अशी आहेत: मिस्टर वेस्टन, मिसेस डेल इव्हॅन्स, मिस फिलिप्स. हे 3 शिक्षकांना त्या ठिकाणी स्टेजवर बोलावण्यात आलेले होते. तेव्हा तिने सर्व विद्यार्थ्यांना स्टेजवरून खाली उतरवले आणि अशा प्रकारे कार्यक्रमाला तिने चांगल्या प्रकारे संपन्न होण्यास मदत केली. नेक्स्ट, द नॅरेटर. The narrator is a teacher. His name is Mr. E.R. Braithwaite. The half-yearly report of the Students' Council on November 15th was one of the important days in the calendar of Grinstead School. He had heard quite a deal about these occasions and became as excited as the children as the day approached. It was entirely their day, arranged, presented, and controlled by them. He observed the activities of his class
as they prepared for it. Nothing with pride, the business like way in which tasks were allocated and fitted into a neat program. There were whispered conferences with members of other classes in the arrangement of narrator's class. On that day, there was no assembly. The children arrived smartly dressed and polished. Throughout all the reports, the emphasis was on what they understood rather than on what they were expected to learn. When the turn of his class came, his student Denham called out the names of the representatives of the narrator's class together with the subjects on which they would report. तर नॅरेटर जे आहेत ते ब्रेथवेट आहेत आणि द हाफ इयरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट काउन्सिल हा 15 नोव्हेंबर या दिवशी असणारा जो कार्यक्रम होता तो ग्रीनस्लेट स्कूलच्या कॅलेंडरमधील महत्त्वपूर्ण दिवस होता. त्या दिवसाविषयी लेखकाने अनेक आव्हाने ऐकलेली होती. जसा तो दिवस आला तसं लेखकाला विद्यार्थ्यांप्रमाणेच उत्सुकता निर्माण झाली. त्या दिवशी सगळी जी अरेंजमेंट, प्रेझेंटेशन आणि कंट्रोल जो होता तो सर्व विद्यार्थ्यांनीच करायचा होता. लेखकाने एक रिस्पॉन्सिबल टीचर म्हणून त्याच्या वर्गाच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज, विद्यार्थ्यांनी केलेल्या ॲक्टिव्हिटीजचं निरीक्षण केलं आणि त्यांना त्या सगळं जे काही प्रोग्राम होता तो अतिशय छान प्रकारे फिट केलेला होता, नीटनेटका बसवलेला होता असं लक्षात आलं. आणि त्यांच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांचे जे काही प्रोग्राम होता त्याविषयी विद्यार्थी प्रतिनिधींमध्ये चर्चा चालू होती हे सुद्धा त्यांच्या लक्षात आलेले होते. आणि त्या दिवशी सर्व त्यांच्या वर्गातील मुले अतिशय छान नीटनेटक्या कपड्यात अवतरलेली होती. त्यांच्या रिपोर्ट्समधून त्यांना ते काय शिकले त्यापेक्षा ते काय समजले हे सांगणे आवश्यक होते. जेव्हा लेखकाचा वर्गाचा नंबर येतो तेव्हा डेनहॅम हा लेखकाच्या वर्गातील वर्गप्रतिनिधी त्याच्या सहकाऱ्यांची नावे पुकारतो की ज्यांना त्या सहकाऱ्यांना त्या विषयाचं रिपोर्ट सादर करायचा होता, अहवाल सादर करायचा होता. पॉटर, सॅपियानो, मिस पेग, जॅक्सन, मिस डेअर, फरमॅन, मिस डॉड, डेनहॅम अँड मिस जोझफ हे विद्यार्थ्यांची नावे आहेत. तर these were narrator students who presented their report in the program. He felt terribly pleased and proud to see the confident courtesy with which Denham used in term Miss addressing each of the senior girl. He felt sure that this would be in itself be something for the younger ones to aim at, a sort of badge of young childhood. आणि जेव्हा डेनहॅम हा लेखकाचा विद्यार्थी प्रत्येक सिनियर मुलीला मिस म्हणून संबोधत होता तेव्हा लेखकाला अतिशय खूप अभिमान वाटला आणि लेखकाला खात्री झाली की हे जे काही शिकवण आहे ती तरुण मुलांचे ध्येय साधण्यासाठी आणि त्यांच्या प्रौढपणाचा तो एक बॅज आहे, प्रौढपणाचं ते एक लक्षण आहे. As their names were called, they walked up to the stage and took their seats with commendable gravity. His student, Miss Joseph, then gave a short address. She said that their lessons had a particular bias towards the brotherhood of mankind and that they had been learning through each subject how all mankind was interdependent in spite of geographical location and differences in कलर, रेसेस अँड क्रीड्स. आणि मग त्यांची ती विद्यार्थिनी मिस जोसेफ हिने छोटं स्पष्टीकरण दिलं आणि त्यांचे लेसन मानवजातीच्या बंधुभावाविषयी जो भेदभाव केला जातो त्याच्यावर आधारित आहेत असे सांगितले. आणि सांगितले की जरी आपले भौगोलिक स्थान
रंग, वंश, पंथ वेगळा असेल तरीसुद्धा मानवजात कशी एकमेकांवर अवलंबून असते त्याविषयी तिने सांगितलं. देन शी कॉल्ड ऑन पॉटर. आफ्टर ऑल द रिपोर्ट्स ओव्हर द क्वेश्चनिंग बिगॅन. ही बिलिव्ड ही वूड हॅव गॉन अ लॉंग वे टू सी व्हॉट फॉलोड. इट वॉज ॲन एक्सपिरियन्स विच ही वूड नॉट इझिली फॉरगेट. आणि तो जो काही अनुभव होता तो लेखक कधीही विसरू शकणार नव्हता. The questions were mostly from the two top classes, probably because the young children were either too timid or too uninformed to formulate their questions. Thus, the narrator had brought a significant change in his students' lives. आणि मग जे प्रश्न विचारणारे विद्यार्थी होते ते सिनियर वर्गातील होते आणि लेखकाचा वर्ग कोणता होता तर सिनियर विद्यार्थ्यांचा वर्ग लेखकाकडे होता. आणि लेखकाच्याच वर्गातील मुले बहुधा प्रश्न विचारणारी होती. जी छोटी मुलं होती ती भित्री होती किंवा त्यांना काही माहिती करून देण्यात आलेले नव्हते त्यांच्या प्रश्नांविषयी. अशा प्रकारे लेखकाने विद्यार्थ्यांमध्ये एक चांगला महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी एक महत्त्वाची भूमिका केलेली या चॅप्टरमध्ये आपल्याला दिसून येते. नेक्स्ट, मिस डेअर. The character sketch of Miss Dare. Miss Dare is one of the senior students of narrator's class. She discussed the subject of physiology with Furman. Her contribution was something of an anticlimax after Furman's performance, and she seemed to realize it. She spoke about the problems which all humanity has to face in terms of sickness and disease, and of the advantages gained by interchange of knowledge, advice and assistance. तर मिस डेअर जी विद्यार्थिनी असते ती सुद्धा एक सिनियर विद्यार्थिनी असते लेखकाच्याच क्लासमधली. आणि तिने जो फिजिओलॉजी जो सब्जेक्ट असतो, या ठिकाणी स्पेलिंग चुकलेलं आहे, तर फिजिओलॉजी आहे ते फर्मॅन बरोबर तिने तो रिपोर्ट सादर केलेला असतो आणि तिचा रिपोर्ट हा फर्मॅनपेक्षा खूपच वेगळा असतो. आणि ती सांगते की कशा प्रकारे मानवजात आजारपण वगैरे आणि त्यासाठी त्यावर मिळणारे सल्ला वगैरे त्याच्या माहितीचे आदानप्रदान आणि ज्ञान यांच्यामुळे एकमेकांवर कशा प्रकारे अवलंबून आहे असे ती सांगते. Thank you, students.